अनुवाद राजाराम शास्त्री भागवतांनी केला मराठीमध्ये। हा राजा इतिहास, तत्वज्ञान, फिलॉसॉफी, धर्म आणि साहित्य हे त्यांचा आवडीचा विषय होता। दुष्काळामध्ये सुद्धा तुकाराम गाथाबरोबर घेऊन हे पाहणी करायला जायचे। एवढंच नाही तर सयाजीरावांनी 1889च्या दुष्काळामध्ये तुकाराम गाथा आणि दुष्काळाच्या नोंदी नोट्स ऑन फामिन टूर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5:15 वेळ थांबणार। 1889 सालच्या दुष्काळातल्या प्रवासामध्ये घोड्यावर उंटावर तुकाराम गाथा आणि दुष्काळाच्या नोंदी करत सयाजीराव फिरत होते आणि त्या दुष्काळाच्या नोंदीचं पुस्तक मी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून मिळालं। ते जर आपण वाचलं तर त्यातून कळेल की हा राजा कसा साहित्यिक होता। डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर, एकदम ब्लँक झालं। रोमन एम्पायर एम्पायरचा फ्रॉम कैसर टू सुलतान अनुवाद हे सुद्धा एक 31 वर्षाचा तत्वज्ञ राजा कसा लिहू शकतो। एवढंच नाही तर अखिल भारतीय तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते आणि वक्ते होते राधाकृष्णनचे गुरु। पहिल्या जागतिक धर्म परिषदेला विवेकानंद वक्ते होते, आपण अभिमानाने सांगतो, आपल्याला अभिमान आहे। पण दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेत सयाजीराव गायकवाड हे अध्यक्ष होते, सांगतच नाही। सयाजीरावांनी हजारो लोकांना मदत केली। त्यात बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे। बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला सयाजीरावांनी त्या काळात खूप मोठी रक्कम दिली। 2 वर्षापूर्वी भारतरत्न बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे पहिले चान्सलर मदन मोहन मालवीय व्हाईस चान्सलर होते आणि सयाजीराव गायकवाड त्या युनिव्हर्सिटीचे चान्सलर होते। या युनिव्हर्सिटीला सयाजीरावांनी इतकी मोठी रक्कम दिली, अलीगडच्या मुस्लिम युनिव्हर्सिटीला दिली। पुण्यामधल्या 62 संस्थेला कोट्यवधीची मदत केली। आज हिंदुस्थानमध्ये असा एकही माणूस नाही की त्याला सयाजीरावांनी मदत केली नाही। आणि हे सगळं फक्त सुधारणा, साहित्य आणि सुधारणा। देवाधर्माला सयाजीरावांनी मदत केल्याचं उदाहरण मला सापडत नाही। सयाजीराव जगभर फिरले, जगातले मंदिरं पाहिले, पण शिल्पकला म्हणून पाहिलं। रावाने सांगितलं की शेवटी आपण जनसेवा केली तर त्यातच मोक्ष आहे आणि त्यासाठी प्रजेचं कल्याण करण्यासाठी या राजाने उभ्या आयुष्यामध्ये साहित्य आणि सुधारणा यातून समाजसेवा केली। तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही सगळे प्रकाशक लेखक राजवाडकर सर थोडं काही केलं की आपण सगळे उड्या मारतो। सयाजीरावांनी 100 वर्षापूर्वी 7500 ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी मदत केली। ते आकडे आणि ग्रंथ आपल्याकडे आहेत। 7500 ग्रंथ प्रकाशित करणारा भारतात कोणी आहे का? पुन्हा तो प्रकाशक कसा होता? आम्ही प्रकाशक आहोत। लेखकाकडून लेखन लिहून घेतल्यावर लेखकाला मानधन दिलं पाहिजे। सयाजीरावांनी प्रत्येक लेखकांना मानधन दिलं। ते ग्रंथ वाचण्याला विकत घेतले आणि ते करत असताना त्या ग्रंथातून त्यांनी ओळखलं की धर्म हा समाज जीवनाचा अंग आहे, सगळ्या धर्मांचं मोल आहेच, म्हणून धर्माचा तौलनिक अभ्यास करण्याची शाखा वडिलात काढली। खूप गोष्टी पहिल्यांदा केल्या। आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सयाजीरावाने काढला, आपण नाव दुसरंच घेतो। आशिया खंडातील सहकारी चळवळ सयाजीरावांनी सुरू केली, आपण दुसऱ्याचंच नाव घेतो। सयाजीरावांनी जात पात धर्म न करता अस्पृश्यता निर्मूलनाची सुरुवात स्वतःपासून केली। महात्मा गांधीचं पत्र मला सापडलं येरोडच्या तुरुंगातून। त्यांनी लिहिलं होतं की महाराज गांधी त्यांना बापू म्हणायचे, कारण सयाजीराव गांधीपेक्षा मोठे होते। गांधींनी लिहिलं की बापू मला तुमच्याबद्दल 2 गोष्टीबद्दल आदर आहे। पहिली गोष्ट, तुम्ही हिंदुस्थानमध्ये कायद्याने अस्पृश्यासाठी शिक्षण देणारे पहिले आहात, आणि दुसरी,
कायद्याने अस्पृश्यता दूर करणारे पहिले आहात. बडोद्यामध्ये 1932 साली अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा झाला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी एक लिहून ठेवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जर सयाजीरावांनी शिकवलं नसतं, बाबासाहेब शिकू शकले नसते. बाबासाहेबांना करार करताना ज्या शिष्यवृत्तीच्या अटी होत्या त्या अटी पाळता नाही आल्या, पण त्या अटी माफ करून सयाजीरावांनी त्यांची शिष्यवृत्ती. सयाजीरावांचा लहान भाऊ संपतराव खूप संत अभ्यासक होता. त्याचा मुलगा व्यसनी झाला. लंडनमध्ये त्याला शिक्षा झाली सयाजीरावच्या पुतण्याला, आणि संपतरावाला शेवटी कर्ज आलं. सयाजीरावांनी भावाला कर्ज फेडण्यासाठी भावाची 20,000ची पुस्तकं विकत घेतली आणि भावाचं कर्ज माफ केलं. पण भीमराव आंबेडकरांचं 35,000चं कर्ज माफ केलं. असा हा राजा जात पात धर्म याचा विचार न करता साहित्य आणि सुधारणा यातून खूप मोठं काम केलं. जाता जाता 1962 साली निर्णय घेतला होता की साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 60ला केली. 62 साली यशवंतरावांनी निर्णय घेतला की 63 साली सयाजीरावांची जन्मशताब्दी वर्ष आहे, तर सयाजीरावांचं समग्र साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावं. पण चीनचं युद्ध सुरू झालं. यशवंतरावांना दिल्लीला जावं लागलं. आपल्याकडे झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. यशवंतराव गेले आणि कोणीतरी झारीतल्या शुक्राचार्याने ती फाईल दाबून टाकली. त्या झारीतल्या शुक्राचार्याचा मी खूप आभारी आहे. जर ते काम झालं असतं तर बाबा भांडला काही काम करण्याची संधी मिळाली नसती. आपलं सगळ्यांचं आहे. आता चांदोडकर सरांनीसुद्धा सयाजीराव संबंधी खूप कामाची सुरुवात केलेली आहे. असे हजारो माणसं, शेकडो माणसं पुढे काम पुढे नेतील आणि काम आपलं नाही, आपण समाज सेवेचं काम करतो आहे आणि माणसाच्या आयुष्यामध्ये जे काम समाधान देतं, आनंद देतं, तेच काम महत्त्वाचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या या काळामध्ये सर्वात आनंद आणि समाधान देणारं काम जर कोणतं असेल तर सयाजीराव गायकवाड यांचं काम. या कामामध्ये अडचणी सगळे प्रकार आले, आपल्या जीवनात पण येतात. आले ते त्याला सामोरे न जाता न भीता तोंड देणे एवढं सयाजीरावांनी आयुष्यात. गेल्या वर्षी लंडनच्या ब्रिटिश आपल्याला 15 फायली मिळाल्या. एकटा राजा क्रांतिकारकाला मदत करत होता आणि ब्रिटिश सरकार त्यांच्या विरुद्ध प्रयत्न करत होते, पण पुरावा मिळाल्या राजाला. आजच्या या संमेलनाच्या व्यासपीठावर साने गुरुजींच्या आशीर्वादाने, मी साने गुरुजींचा भक्त आहे, माझ्यावर शापच्या आईचा संस्कार आहे. आणि यांनी उल्लेख केला होता की या गावामध्ये मी येऊन गेलो की मी तंट्या बिल्लन दशक्रियानंतर मटका जुगार वेशावर एक कादंबरी लिहित होतो. माझं वेशाचं पात्र इथल्या एका वेशाबरोबर 10 वर्ष राहिलं होतं. तिला भेटायला मी आलो होतो, पण त्याच वेळेस माझ्या पुतण्याने जिवंत आम्ही समाधी घेतली आणि माझी ती कादंबरी थांबली. आजच्या या प्रसंगी त्या कादंबरीचे काही विशेष नाही, परंतु सयाजीरावांचा हा अल्पसा परिचय मी करू शकलो. आपणाला ज्या विषयात आवड असेल, माहिती हवी असेल, आपण मला फोन करून विचारा. सयाजीरावांच्या कामासाठी मी 24 तास उपलब्ध असेल. एवढं बोलून सर्वांचे आभार मानून बोलणं संपवतो. धन्यवाद.